मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास। प्रभाग क्रमांक 12 कलेक्टर पट्टा। यहाँ पर महारुद्र हनुमान मंदिर के पास हमारे संजय येवले इनका घर है। इनके घर पर आज दुर्दैवी ऐसी घटना हो गई। उनके घर की जो छत स्लैब था, वो स्लैब गिरकर उस स्लैब के नीचे उनकी माताजी और उनका 20 साल का लड़का, इन दोनों का दुखद निधन इस समय हुआ है। और घर में उस वक्त वो खुद मौजूद थे, उनकी पत्नी थी, उनकी बच्ची थी और उनकी माँ और बेटा, ऐसे 5 लोग इस परिवार के साथ यहाँ रहते थे। लेकिन दुर्भाग्य से इन दोनों का यहाँ पर आज निधन हो गया है। स्लैब की कमज़ोरी की वजह से ये दुर्घटना यहाँ पर हुई। वरती गेलो होतो मी वस्तू आणायला आणि डायरेक्ट स्लॅब समत खाली आलो। खाली कोण कोण होतं, मग त्यांचं काय झालं? माझी आई आणि मुलगा आणि मुलगी होती। तर आई तर पूर्ण दाबलीच गेली आणि मुलगा बी दाबला गेला। मुलीला थोडंसं हाताला लागलंय, मुलगी साईडला होती ना, त्याच्यामुळे थोडंसं झालं। आज रोजी दुपारी 2:30 वाजता स्थानिक नागरिकांचा नगरसेवक म्हणून मला फोन आला की आमच्या कॉलनीमध्ये असा प्रकार झाला। आबा पगारी म्हणून त्यांचा मला फोन आला आणि तात्काळ आम्ही इथे येण्याचा प्रयत्न केला। पण त्यावेळेस ते तिघं पेशंट घेऊन सटाण नाक्यावर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलेत। त्यांना आल्यानंतर डॉक्टरांना ज्यावेळेस डॉक्टरांनी बघितल्यानंतर ते मृत घोषित केले। मग तिथून आम्ही दोघं डेड बॉडी सिव्हिलला घेऊन गेलो आणि स्थानिक आजच छावणी पोस्ट यांचे नवीन PI साहेब आलेले आहेत, सानप साहेब म्हणून, त्यांना ही माहिती कळवली। त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांना ही माहिती कळवली आणि आमचे आमचे लाडके नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या PNशी आमचं बोलणं झालं या विषयावर की आपत्कालीनमध्ये या परिवाराला आपल्याला काही मदत करता येईल का। तर साहेब अधिवेशनामध्ये असल्यामुळे घटना जी घडलेली आहे तिथे त्यांचं खूप जुनं घर आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे तो स्लॅब खाली कोसळला आणि हे घरात बसलेले होते आणि ती जी नात होती त्यांची जी मुलगी, लहान मुलगी, ती थोडंसं बाजूला असल्यामुळे तिला कुठल्या प्रकारची काही इजा झालेली नाही, ती व्यवस्थित आहे। पण हे आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्कात आहेत आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये या परिवाराला आपल्याकडनं काही मदत करता येईल ती मदत आम्ही करणार आणि त्याच्यानंतर सकल वाणी समाजाकडनंही त्यांना एक मदतीचा एक मोठा हातभार लागणार आहे आणि आमच्यासारख्यांना जे वाटलं फुल ते फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत करणार। आज दुपारच्या सुमारास महारुद्र हनुमान मंदिर परिसरात राहत असलेले येवले कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आज पाऊस चालू असतानाच येवले परिवार स्वतः राजू भाऊ, त्यांची पत्नी, त्यांचे 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आणि आई, असे 5 जण घरामध्ये त्यावेळेस घरातच होते आणि घरात असतानाच राजू भाऊ काही घेण्यासाठी वरती गेले आणि वरती जसं गेल्यानंतर पाय टाकल्यानंतर स्लॅब कोसळला आणि स्लॅबसह ते स्वतः खाली पडले। पण ज्यावेळेस ते पडले त्या ठिकाणी खाली स्लॅबच्या खाली दबून त्यांच्या आईचा आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा, 20 वर्षीय मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला। आणि सुदैवाने त्यांची मुलगी थोडीशी लांब असल्यामुळं तिला थोडा खर्चटा आलेला आहे आणि पत्नी किचनमध्ये होती आणि त्यामुळं दोघींचा जीव वाचलेला आहे आणि त्या स्वतः राजू भाऊंचा देखील जीव वाचला आहे। परंतु या अपघातामध्ये दुर्दैव घटना घडून दोघं, त्यांची आई आणि मुलगा, दोघींचं दुर्दैवी निधन या ठिकाणी झालेलं आहे।